नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत उपवासाचे आप्पे आणि त्याबरोबर खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याची उपवासाची चटणी. तर चला तर मग करूया. इथे ना मी कढई गरम करायला ठेवली गॅसवर आणि तिथे त्याच्यात ना एक अर्धी वाटी बारीक शाबू असतो का तो घेतला आहे. तुमच्याकडे बारीक शाबू नसेल तर तुम्ही आपला जो नॉर्मल जो शाबू असतो का तो घेतला तरी चालेल. इथे ना मी अर्धी वाटी शाबू आणि त्याच वाटीनं एक वाटी भगर घेतलेली आहे. भगर आणि शाबू स्वच्छ निवडून त्याला असं ओल्या कपड्याने जरासं पुसून घेतलं होतं, म्हणजे त्याला पावडर काही लावली असले तर ती निघावं म्हणून, कारण आपल्याला आता हे धुवायचं नाही ना म्हणून. आणि आता ना हे कोरडंच साहित्य मी भाजून घेते एक 5-6 मिनिटं बारीक गॅसवर, जरा थोडा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घेते. आता आप्पे पण 2 प्रकारे करतात, कुणी शाबू भगर भिजू घालून करतं आणि कोणी असं इन्स्टंट. आता मी इन्स्टंट करणार आहे, लगेच एक अर्धा पाऊण तासात हवीत अशा प्रकारे, म्हणून त्यासाठी मी हे भाजून घेत आहे. आणि आता हे थंड करते आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करते. आता हे भरपूर आहे म्हणून मी 2 बॅचमध्ये ह्याला बारीक करते. तर मिक्सरच्या बारीक भांड्यात घेऊन असं बराच वेळ फिरवलं, असं रवा आपला मोठा रवा कसा असतो उपीट करतो आपण तो रवा, त्याप्रमाणे हे बारीक करायचं. तर आता आपलं भगर आणि शाबू बारीक करून झाला आहे. तर आता ना याच्यात आपण आता दुसरं साहित्य घालूया. इथे ना मी आपल्या पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि हिरव्या एक 10-12 हिरव्या मिरच्या असतात का ते पण बारीक कट करून घेतल्यात. आणि आपलं शेंगदाण्याचं कूट असतं का ते ओबडधोबड कुटले, असं मोठंच ठेवलं, जास्त बारीक नाही केलेलं. तर सुरुवातीला मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आहे ना ते आपल्या त्या भगरीचा रवा आहे ना त्याच्यात मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात एक 10-12 हिरव्या मिरच्या मिक्सरवर बारीक केलं ते हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली त्याच्यात. आता पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि त्याच्यातच ना आता मी ज्या वाटीनं आपण सर्व साहित्य घेतलं का त्याच वाटीनं अर्धी वाटी दही घेतलं आणि ते चांगलं मिक्स केलं. आता दही किती घट्ट पातळ आहे ना त्याच्यावर आपलं पाणी लागतं आपल्याला. मी अगोदर दही टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून ते बॅटर त्याचं तयार करून घेतलं आपल्या मिश्रणाचं. तर अर्धी वाटीनंच पाणी टाकायचं, म्हणजे आपली भगर आणि शाबूचं रवा जो आहे तो किती पाणी शोषून घेते त्याच्यावर आपलं पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील. तर मी आता सुरुवातीला अर्धाच वाटी टाकलं, नंतर अर्धा वाटी, नंतर अर्धा वाटी, असं 1.5 वाटी पाणी लागलं मला बरोबर एवढ्या मिश्रणाला. तर मी ना ते 1.5 वाटी पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. तर आणि हे मिक्स केलेलं मिश्रण ना आता हे आणखीन एकदा टाकलं. तर असंच हे आता हे तिसऱ्यांदा मी आता वाटं भरून घेतलं, पण त्यातलं मी अर्धीच वाटी टाकलं. तर आता सर्व मिळून आपलं 1.5 वाटी पाणी झालेलं आहे. तर आता तुमचे शाबू कसा आहे, भगर कशी आहे, जुनी नवी भगर असेल ना तर त्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं. तर आता मी चांगलं मिक्स झाले. आता मला हे बरं वाटायला लागले, कारण आता आपण ह्याला 15-20 मिनटं भिजून देणार आहोत. मग ते आणखीन घट्ट होईल आणि वाटलंच नंतर घट्ट झालं तर आपण नंतर थोड्या वेळाने त्याच्यात बेकिंग पावडर टाकल्यानंतर आणखीन पाणी टाकणारच आहोत थोडंसं. मग त्या हिशोबाने आपण ते मिश्रण ठेवायचं, म्हणजे आपल्याला किती आता हे 15-20 मिनटं भिजणार आहे ना, मग त्याच्यामुळं पाणी आणखीन ते शोषून घेईल. मग त्याच्यामुळे थोडंसं आणखीन त्याला पातळ केलं, कारण ते जास्तच घट्ट वाटायला म्हणून. आणि 15-20 मिनटांनी झाकून काढल्यानंतर आणखीन पाहून आपण आणखीन त्यात पाणी टाकू शकतो, पण पातळ जास्त झालं तर आपलं आप्पे चांगले होणार नाहीत. तर आता हे मला परफेक्ट वाटलं मिश्रण, म्हणून मी हे झाकून ठेवते. बरोबर 1.5 वाटी पाणी लागलं मला. हे 15-20 मिनटं झाकून ठेवते. तोपर्यंत आपण याच्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची ओल्या नारळाची चटणी करूया. तर इथे ना मी ओल्या नारळाचे असे तुकडे करून घेतले, एक अंदाजे 1 वाटी तुकडे आहेत हे ओल्या नारळाचे आणि हे बारीक तुकडे करून घेतले. आता याच्यात ना हिरवी मिरचीची पण एक 7-8 हिरव्या मिरच्या त्याचे पण बारीक तुकडे करून घेतले. परत मीठ, साखर, तर अंदाजाने आपल्या पोहे खायच्या चमच्याने एक अर्धा चमचा मीठ आणि साखर टाकली आणि त्याच्यात दही टाकले 1 पाव वाटी. आंबट तिखट गोड अशी चव यावी ना आपल्या चटणीला म्हणून. आणि हे मिक्सरवर बारीक करून घेतलं आणि पाणी आपण नंतर टाकायचं, कारण हे आता आपल्याला किती घट्ट पातळ हवं आहे ना त्यानुसार. आप्याबरोबर जरा पातळ चटणी छान वाटते, म्हणून मी थोडंसं आणखीन ह्याच्यात पाणी टाकते. एक अर्धी वाटी दही होतं तर अर्धी वाटीच पाणी घेतले मी, म्हणजे हे परफेक्ट होते प्रमाण. तर तुम्ही पाहू शकता आपली अशी चटणी हवी. तर अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी लागलं. आता आपण याला तडका देऊ. आमच्या इकडे ना उपवासाला जिरे खात नाहीत. तुमच्या इकडे जर खात असतील तर तुम्ही तडक्यात टाकू शकता. मी नाही तर शेंगदाण्याचं तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे.
तुम्ही त्याऐवजी तूप पण घेऊ शकता, पण उपवासाला शेंगदाण्याचं तेल पण चालतं म्हणून मी तेल घेतलेलं आहे. तर आता मी त्याच्यावर गरम तेलाचा तडका टाकते आपल्या चटणीवर. आपली चटणी तयार आहे आणि आता 15-20 मिनटं झाली आहेत. आपले आप्याचं मिश्रण पण आता चांगलं भिजलेलं आहे. तर आता आपण ना आप्पे करायला घेऊ. तर त्यासाठी आपलं अगोदर आप्पे पात्र आहे ना त्याला तेल लावून घ्यायचं आणि ते गरम करायला ठेवायचं. का तर नंतर मिश्रणात बेकिंग पावडर टाकली ना की लगेचच्या लगेच त्याला हीट भेटली पाहिजे, म्हणजे ते चांगलं ॲक्टिव्ह होतं, म्हणजे फुलत येत आप्पे. नाहीतर मग ते त्यात बेकिंग पावडर टाकली, मग नंतर आप्पे पात्राला तेल लावीत बसलात, नंतर ते गरम करीत बसला तर त्यात वेळ जातो. मग तो आपल्या बेकिंग पावडर असो किंवा सोडा असो किंवा इनो असो ते काम करीत नाही. तर एवढ्या मिश्रणासाठी ना मी पोहे खायच्या चमच्याने एक अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली. त्याऐवजी तुम्ही सोडा किंवा इनो पण टाकू शकता, पण माझ्याकडे बेकिंग पावडर होती म्हणून मी बेकिंग पावडर टाकली. आणि त्याच्यावर 1-2 चमचे पाणी टाकते, का तर ते ॲक्टिव्ह व्हावं, असं फसफस होतं आपण त्याच्यावर जर पाणी टाकलं तर. आणि ते ना एकाच दिशेने असं फेटायचं, एकच मिनिट फेटायचं, जास्त नाही. तुम्ही पाहू शकता लगेच फ्लफी झाल्याने दिसते असं आपलं मिश्रण आणि खूप छान वाटते. आणि आता लगेच आपण वेळ घालवायचं नाही, लगेच जे आपलं आप्पेपात्र आपण गरम करायला ठेवलं आहे ना त्या आप्पेपात्रात आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं. तर मी आता आप्पेपात्र आपलं गरम झाले ना, आप्पेपात्रात मिश्रण टाकताना आधी साईडनं टाकायचं, का तर मधले जे 3 असतात का ते जास्त गरम झालेलं असतं, त्याला जास्त हीट भेटलेली असते. मग त्याच्यात टाकूस तर आणि नंतर बाजूच्या ह्याला टाकूस तर ते जास्त ओव्हरकुक होतं. म्हणून कधी पण त्याच्यात शेवटला टाकायचं आणि काढताना अगोदर त्यातले काढायचे, असं करायचं, म्हणजे ते जास्त गरम झालेलं असतं म्हणून. आणि आता ह्याच्यात आप्पेपात्रात आपण मिश्रण टाकायचं आणि एक 5 मिनिटं झाकण टाकून बारीक गॅसवर ह्याला शिजून द्यायचं. तर 5 मिनिटं खालच्या बाजूने आणि 5 मिनिट वरच्या बाजूने. तर अगोदर तुम्हाला मी 5 मिनिटं खालच्या बाजूने शिजल्यानंतर दाखवते आणि ते दाखवल्यानंतर ते उलटपालट केल्यानंतर खालच्या बाजूने आणखीन 5 मिनिटं ते शिजायला ठेवते बारीक गॅसवर एक बेक करायला. तर आता तुम्ही पाहू शकता आपले आप्याचे फुगले तर लगेच साईज त्याची आपल्याला समजते. आता चमच्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि चमच्याच्या साह्याने त्याच्याशी उलटापालट केलं. तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने किती छान आपले आप्पे झाले तर, आणि ते दिसताना जाळीदार दिसायला लागले. तर आता मी असे सर्व आप्पे उलटून घेते आणि 5 मिनिटं त्याला झाकण टाकून आणखीन बेक करून घेते. तर आपले आप्पे आता उलटून झालेत सगळे, झाकण टाकते आणि 5 मिनिटांनी दाखवते. तर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनी आता आप्पे आपले तयार झाले. तर मी आता तुम्हाला ह्यातले आप्पे आता हे काढून घेते एका ताटात. आणि आपल्या ना एवढ्या मिश्रणाचे ना 36 आप्पे झाले. मी 3 वेळेस आप्पे पात्रात मिश्रण टाकलं. एक वाटी, आता माझी वाटीची साईज मोठी आहे, आता तुमच्या घरची वाटी केवढी आहे त्याच्यावर तुमचं प्रमाण राहील. आणि वाटीच्या प्रमाणावरच सोड्याचं पण बेकिंग पावडरचं पण तुम्ही प्रमाण टाकू शकता. तर आता ना मी दुसरी बॅच घेते करायला, त्यासाठी आणखीन थोडंसं तेल मी त्याच्यात आप्पेपात्रात टाकते आणि ते मिश्रण आहे ना ते पण टाकून घेते. आणि आता गरमच आहे ना आपला आप्पे, तोपर्यंत एक तुम्हाला फोडून पण दाखवते कसा झाला आहे ते तुम्हाला कळावं म्हणून. आणि आता आधी सुरुवातीला ह्याच्यात हे गरम आहे तोपर्यंत त्याच्यात आप्पे बेक करायला ठेवते आणि नंतर फोडून दाखवते. तर दररोज उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर असं नवीन काहीतरी म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. तर तुम्ही पाहू शकता किती जाळीदार झालेत, आणखी गरम आहे, वाफा निघतात त्याच्यातून. तर खूप मस्त, खायला पण छान झाले, तिखट मिठाचं प्रमाण पण व्यवस्थित झाले आणि खूप छान जाळीदार झाला आहे आप्पे. आता सर्व झाल्यानंतर पण दाखवते तुम्हाला. तर आपले 36 आप्पे झाले तर सर्व मिळून तुम्ही पाहू शकता. चटणी पण खूप छान झाली आणि तुम्हाला एक आप्पे आणखी थंड झाल्यास एक तोडून दाखवते, तुम्ही पाहू शकता कसा झाला आहे तो. आणि खूप टेस्ट पण खूप छान आलेली आहे. तर तुम्हाला माझे उपवासाचे आप्पे कसे आणि ओल्या नारळाचे उपवासाची चटणी कशी वाटली ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण आता या उपवासामध्ये नवरात्रीच्या अशा प्रकारे आप्पे नक्की करून पहा, इन्स्टंट लगेच तयार होतात, त्याला भिजत घालायची काही गरज नाही. शाबू भगर लगेच होतात, तुम्ही नक्की ट्राय करून पहा.